नमस्कार मंडळी, ऋतुजाच रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवर म्हणजेच ऋतुजा रेसिपीजवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आज मी मँगो स्टफ कुल्फी याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी की या सीझनमध्ये मी बनवलेली आहे। तर इथे मी सुरुवातीला काय काय इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते। त्या सुरुवातीला इथे मी घेतलेली अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, 3 ते 4 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे, त्यानंतर 1 काजू, 2 बदाम आणि 4 ते 5 पिस्ता घेतलेले आहे आणि सोबत वेलची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आणि केसर घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे मी 2 आंबे घेतलेले आहेत आणि हा केसर आंबा आहे, ते इथे मी 2 आंबे घेतलेले आहेत केसर आंबा। तर स्टार्ट करूया रेसिपीला। इथे मी एका गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि गॅसमध्ये फुल फॅट मिल्क घेतलेला आहे मी कुल्फी बनवण्यासाठी। तर सर्वात अगोदर कढईमध्ये दूध ओतून घेतलेलं आहे आणि दूध मी गरम करणार आहे सर्वात अगोदर। तर इथे दूध मी घेतलेलं आहे, म्हणजे 2 आंब्यांमध्ये मी कुल्फी बनवते। तर इथे मी अर्धा लिटर दूध आहे, त्याच्यापेक्षाही थोडं कमीच दूध घेतलेलं आहे मी, पूर्ण अर्धा लिटर दूध सुद्धा मी इथे घेतलेलं नाहीये। तर आता इथे सर्वात अगोदर मी दूध गरम झाल्यानंतर सर्वात अगोदर इथे मी साखर टाकून घेतलेली आहे। तर साखर ही गरजेनुसारच टाकावी, कारण की जास्त गोड आपल्याला कुल्फी बनवायची नाहीये, कारण की आंबा हा गोड असणार आहे आणि कुल्फी ही जास्तच गोड आपल्याला बनवायची नाहीये। त्यामुळे साखर ही अगदी अर्धी वाटीच मी इथे घेतलेली आहे। तर इथे मी सुरुवातीला दूध घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी साखर टाकलेली आहे। तर पहिल्यांदा साखर टाकून घ्यायची आहे, कारण की सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे इथे मी सर्वात अगोदर दूध घेतलेलं आहे आणि दूध गरम झाल्यानंतर त्यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे। तर साखर ही लगेच का टाकायची आहे, कारण की जेव्हा दूध घट्ट व्हायला चालू होतं त्यामुळे लगेच साखर टाकून घ्यायची आहे, जेणेकरून दूध आणि साखर हे दोन्ही सोबत घट्ट व्हायला तयार होईल। आणि जर तुम्ही नंतर साखर टाकली तर ती कुल्फी थोडीशी अजून लिक्विड होईल, त्यामुळे अगोदर साखर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी दाखवलेली मिल्क पावडर, ज्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, पाणी थंड गरम दोन्ही यूज करू शकता, ते मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर इथे मी लगेच दाखवलेले सगळे ड्रायफ्रूट कट करून त्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि खाली थोडी सुद्धा कुल्फी लागली नाही पाहिजे, करपली नाही पाहिजे, कलर चेंज नाही झाला पाहिजे। आणि इथे मी थोडीशी वेलची पावडर आणि त्यासोबत थोडंसं केसर टाकलेलं आहे छान कलर येण्यासाठी। तर आता इथे तुम्हाला एक मेहनत आहे, तुम्हाला कंटिन्यूअसली हलवत राहायचं आहे, जेणेकरून कुल्फी ही खाली लागली नाही पाहिजे आणि फुल फ्लेमवरच तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे। जेव्हा तुम्हाला दूध थोडंसं थिक किंवा थोडंसं घट्ट वाटायला चालू होईल तेव्हाच तुम्हाला गॅस बंद करायचा आहे। तर आता इथे दूध थोडंसं घट्ट होईपर्यंत दुसरीकडे आपण बेसिक तयारी करून घेणार आहोत। तर इथे मी हा आंबा घेतलेला आहे, केसर आंबा आहे हा, मी सुरुवातीला सांगितलेला आहे आणि याची मी कोय काढून घेणार आहे। तर इथे मी कोय कशी काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता। तर सर्वात अगोदर मी वरचं जे साल आहे ते काढून घेतलेलं आहे आणि जी कोय आहे त्याच्या बाजूनी मी चिरा पाडून चमच्याने अलगद कोय ओढण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा कोय निघाली नाहीये। तर इथे फक्त काळजी म्हणजे हीच की कोय व्यवस्थित निघली पाहिजे, जेणेकरून आतला गर पूर्ण काढायचा नाहीये, फक्त आपल्याला अलगद कोय ही ओढून घ्यायची आहे। तर इथे मी तुम्ही पाहू शकताय की पापड भाजण्याचा चमचा किंवा जिलेबी वगैरे काढण्याचा चमचा असतो, त्याने मी ही दोन्ही आंब्यामधले कोय काढून घेतलेली आहे व्यवस्थित। तर इथे तुम्हाला हे खूप काळजीपूर्वक इथे तुम्हाला काम करायचं आहे हे। तर दुसरीकडे आपली कुल्फी तयार झालेली आहे आणि कुल्फी थिक व्हायला चालू झालेली आहे। तर कलर सुद्धा छान आलेला आहे आणि आता मी गॅस बंद करणार आहे आणि ही कुल्फी पूर्ण थंड होऊन द्यायची आहे आपल्याला, एकदम रूम टेम्परेचरवर कुल्फी थंड करून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता जास्त घट्ट सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही, अगदी मीडियम प्रमाणात तुम्हाला ही कुल्फी अशी बनवायची आहे। तर आता कुल्फी थंड होईपर्यंत इथे मी ग्लास घेतलेला आहे, त्या ग्लासमध्ये मी कुल्फी घेणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे साल मी का ठेवलेलं आहे की हेच आपल्याला शेवटी उपयोगी पडणार आहे, तर हे टाकून द्यायचं नाहीये। तर आता कुल्फी थंड झालेली आहे आणि मी एका ग्लासमध्ये काढून घेतलेली आहे। तर आता ती मी ओतून घेणार आहे, अगदी फुल जेवढा आंब्याला म्हणजे जेवढ्या आंब्यामध्ये जागा आहे तेवढ्यामध्ये मी ओतून घेणार आहे आणि त्याचं साल असं त्याला मी लावून ठेवणार आहे। तर आता इथे एक मज्जाच आहे, तर मी असा एक प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा आंबा असा ठेवलेला आहे
की जेणेकरून तो फ्रीजमध्ये ठेवताना त्याच्यामधली कुल्फी बाहेर नको पडायला. तर सेम प्रोसेस मी इथे तेच केलेले आहे. यामध्ये सुद्धा, या आंब्यामध्ये सुद्धा मी कुल्फी टाकून घेतलेली आहे. त्याच्यावरचं जे साल आहे त्याने मी ते झाकून घेतलेलं आहे. तर असं मी दोन्ही आंब्यामध्ये कुल्फी व्यवस्थित भरून घेतलेली आहे. तर पुन्हा एकदा मग असं वाटलं की दोन्ही आंबे यामध्ये बसतील, त्यामुळे त्या भांड्यामधला आंबा काढून मी ह्या आंब्यामध्ये शिफ्ट केला आणि दोन्ही आंबे असं एकाच भांड्यामध्ये मी ठेवलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता बघा, हात लावताना सुद्धा ती कुल्फी सांडते. त्यामुळे बऱ्याच काळजीपूर्वक इथे तुम्हाला ही मँगो कुल्फी बनवायची आहे. तर इथे मी दोन्ही आंबे ओव्हरनाईट टेम्परेचरवर ठेवले होते आणि एक आंब्याचं काय झालं तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता हा आंबा खूपच थंड हाताला लागत असल्यामुळे मला याची साल पटपट काढता येत नव्हती. त्यामुळे मी हाताखाली एक रुमाल घेतला आणि मगच मी सगळी साल काढली. तर अशा पद्धतीमध्ये मी पूर्ण साल काढून घेतलेली आहे तिथे. तर आता दुसऱ्या आंब्याचं काय, तर झालं असं की दुसऱ्या दिवशी घरी पाहुणे आले होते आणि सोबत लहान मुलेसुद्धा होते. तर फ्रीजमध्ये हे काय असं त्यांना उत्सुकता वाटली, त्यामुळे तो एक आंबा मी त्यांच्यासोबत शेअर केला. आणि हा जो एक होता तो मला रेसिपी दाखवण्यासाठी पूर्ण जे मी व्हिडिओ बनवला आहे आणि शेवटी फक्त ह्याला कट करून तुम्हाला फक्त दाखवायचं होतं, त्यासाठी मी हा ठेवला. तर अशा पद्धतीमध्ये मी छोट्या छोट्या स्लाइसमध्ये कुल्फी कट करून घेतलेली आहे. आणि बघा याचं स्ट्रक्चर किती छान वाटते आणि कुल्फीसुद्धा छान अशी घट्ट झालेली आहे. तर आणि कुल्फी ही चांगली झाली आहे हे मला अगोदरच कळालं होतं मुलांकडून. त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीमध्ये नक्की मँगो स्टफ कुल्फी बनवून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.